नमस्कार, सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत दिवाळी स्पेशल खुसखुशीत करंजी। तर खुसखुशीत करंजी होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप दिलेल्या आहेत, तसेच संपेपर्यंत ती खुसखुशीत राहण्यासाठी, तसेच तेलकट अजिबात न होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप दिलेल्या आहेत। त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम आपल्याला करंजीचे सारण तयार करून घ्यायचे आहे। तर या अगोदर सुद्धा मी करंजीचे सारण त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता। तर एका कढईमध्ये 2 चम्मचभर तूप घेतले आहे। तूप व्यवस्थित गरम झाले की यामध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रुट्स इथे घालू शकता। तर इथे मी काजू, बदाम, चारोली आणि मनुके घेतले आहेत। तर मनुके थोडेसे फुलले की ड्रायफ्रुट्स काढून घ्यायचे। उरलेल्या तुपामध्ये 2 चम्मचभर तूप घालून घेते। तूप व्यवस्थित गरम करायचे आणि यामध्ये आपल्याला 1 वाटीभर रवा घालायचा आहे। तर इथे बारीक रवा वापरायचा आहे, अजिबात जाड रवा तो मिक्सर मधून फिरवून नंतर तुम्ही घेऊ नाही शकत, कारण तिथे बारीकच रवा आपल्याला वापरायचा आहे। तर हे व्यवस्थित तुपामध्ये परतून घ्यायचे। तर आपल्याला हे खमंग परतून घ्यायचे आहे, पण आपल्याला रंग याचा बदलायचा नाही आहे, फक्त खमंग परतून घ्यायचे आहे। तर खमंग परतून झाले आहे। हे कसे ओळखायचे, तर रवा भाजताना थोडा थोडा सुगंध यायला सुरुवात होते, तेव्हा समजायचं की आपला रवा मस्त असा खमंग भाजून घेतलेला आहे। तर रवा आपला भाजून झालाय, काढून घेते आणि सारख्याच कढईमध्ये 1 चम्मचभर तूप घालायचे। तूप घातल्यानंतर यामध्ये सुके खोबरे घालायचे आहे। तर सुके खोबरे 2 वाटी घेतले आहे। तर इथे एक टिप म्हणजे काही जण डेसिकेटेड कोकोनट वापरतात, तर अजिबात डेसिकेटेड कोकोनट वापरायचे नाही सारण तयार करताना। तर आपल्याला अगदी नॉर्मल सुके खोबरेच वापरायचे आहे। तर हे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। तर खोबरे फक्त परतून घ्यायचे आहे, याचा रंग बदलायचा नाही आहे। खमंग व्यवस्थित भाजून घेतले आहे। आता हे सुद्धा काढून घेतले आहे। आता यामध्ये अगदी शेवटी 1 चम्मचभर खसखस घालायची आणि ते सुद्धा मस्त अशी परतून घ्यायची। आता इथे आपले सारण तयार झालेले आहे। थोडेसे थंड होऊ देऊया, म्हणजे पूर्णपणे थंड झाले की यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे। तर हे थंड व्हायची वाट पाहूया। आता त्यानंतरच आपल्याला यामध्ये 1 वाटीभर साखर घालायची आहे। यापेक्षा तुम्ही थोडेसे गोड खात असाल तर तुम्ही थोडीशी यामध्ये साखर वाढवलात तरी सुद्धा चालेल। आता यामध्ये 1 चम्मचभर वेलची पावडर घालायची। यापेक्षा तुम्ही वेलची पावडर आणि जायफळ पावडर असे मिक्स काही घातलात तरी सुद्धा चालेल। तर हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। तर खोबरे हाताने थोडेसे चुरून घ्यायचे, म्हणजे सारण मस्त असे तयार होते। आणि अशा पद्धतीने तुम्ही सारण करून ठेवलात ना, अगदी हे सारण 6 महिने सुद्धा फ्रीजमध्ये आरामात टिकते, अजिबात खराब होत नाही किंवा त्याची टेस्ट सुद्धा बदलत नाही। मस्त असे आपले हे सारण तयार झालेले आहे। व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। आणि इथे एक टिप म्हणजे सारण पूर्णपणे तयार झाल्यानंतर एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे। तर मस्त असे आपले सारण तयार झालेले आहे। लगेचच आपल्याला करंजी तयार करून घ्यायची आहे। तर त्यासाठी एका प्लेटमध्ये 2 वाटी मैदा घ्यायचा आहे। मैदा घेताना चालून घ्यायचा। सारख्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घालायचा, म्हणजे आपली करंजी खुसखुशीत व्हायला मदत होते।
तर हे व्यवस्थित हाताने एकजीव करून घ्यायचे आणि व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहे चिमूटभर मीठ। तर गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे मीठ जरूर घालायचे, म्हणजे त्याची चव अजूनच दुपटीने वाढते। आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे तेल किंवा तूप। तर पोहे खायच्या चम्मचने इथे मी 4 चम्मचभर तेल कडकडीत गरम करून घालून घेते, म्हणजे आपली करंजी खुसखुशीत तयार होते। तर काही महत्त्वाच्या टीप दिलेल्या आहेत, त्या नक्की तुम्ही करून पहा, तरच तुमची करंजी व्यवस्थित आणि खुसखुशीत तयार होईल। तर तेल घातल्यानंतर चम्मचने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि नंतर हातानेच सर्व पिठाला तेल लावून घ्यायचे। त्यानंतर थोडे थोडे पाणी घालून आपल्याला हे घट्टसर कणिक भिजवून घ्यायचे आहे। अजिबात जास्तीचे पाणी घालायचे नाही, थोडे थोडे पाणी घालायचे, म्हणजे आपल्याला अंदाज समजतो। आणि हे घट्टसर कणिक भिजवून घेतले आहे। घट्टसर कणिक भिजवायचे कारण आपल्याला हे 15 मिनिट ठेवायचे आहे। आणि इथे पाते तुम्ही 1 चम्मचभरच आपले पाणी इथे उरलेले आहे 1 वाटीतले। तर आता यावरती झाकण ठेवून 15 मिनिटं असेच ठेवायचे आहे, म्हणजे पिठामध्ये रवा घातलेला आहे तो सुद्धा व्यवस्थित फुलला जातो आणि पीठ सुद्धा व्यवस्थित असे आपले तयार होते। तर 15 मिनिटानंतर हे व्यवस्थित हाताने एकजीव करून घ्यायचे, मळून घ्यायचे आणि पिठातला एक गोळा इथे मी काढून घेतला आहे। आता यावरती एक ओला कापड ठेवायचा, म्हणजे कणकेवरती, म्हणजे आपले कणिक ओलसर राहते, अजिबात कोरडे होत नाही आणि आपल्याला हे जास्तीचे मळायला सुद्धा लागत नाही। तर ते पीठ बाजूला ठेवायचे आणि लागेल तसे घ्यायचे आहे। तर इथे मी गोळा घेतलेला आहे, तो हाताने अशा पद्धतीने रोल तयार करून घ्यायचा आणि सुरीने आपल्याला हे कापून घ्यायचे आहे। जेवढे आपल्याला छोटे छोटे गोळे पाहिजेत त्या पद्धतीने सुरीने कापून घ्यायचे, म्हणजे एकसारखे गोळे तयार होतात आणि एका डब्यामध्ये हे भरून ठेवायचे। म्हणजे काय होतं, जसं लागेल तसे आपण हे गोळे आपण लाटून घेऊ शकतो। तर मैदा घेतला आहे एका प्लेटमध्ये आणि त्यामध्ये एक गोळा घोलवून घ्यायचा आणि व्यवस्थित आपल्याला लाटून घ्यायचा आहे। तर ही लाटी लाटताना अगदी पातळ लाटायची आहे, म्हणजे आपली करंजी खुसखुशीत तयार होते। तर व्यवस्थित ही लाटी पातळ लाटली की मस्त करंजी तयारच होते। आणि इथे पाते तुम्ही मस्त असं लाटी लाटून घेतली आहे। आता एका साच्यावरती पोळी ठेवून घ्यायची अशा पद्धतीने आणि 2.5 चम्मचभर सारण घालून घ्यायचे। तर यापेक्षा तुम्ही कमी घातलात तरी सुद्धा चालेल, पण मला करंजी भरगच्च आवडते, म्हणजे खुळखुळी अशी आवडत नाही। अगदी भरगच्च असेल तर आपल्या करंजीचा आकार सुद्धा मस्त येतो। तर व्यवस्थित साच्यामध्ये व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आणि उरलेले पीठ आहे ते काढून घ्यायचे आणि इथे पाहताय मस्त अशी आपली करंजी तयार झालेली आहे। दिसायला तर खूपच सुंदर आणि सुरेख झालेली आहे। तर अशा पद्धतीने तुमच्याकडे साचा नसेल तर तुम्ही साध्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करंजी करून घेऊ शकता। तर दुसरी इथे मी लाटी लाटून घेतली आहे आणि व्यवस्थित आपल्याला सारण भरून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने सारण भरलं की आपली करंजी खुळखुळी होत नाही। तर व्यवस्थित दाबून घ्यायचं साचा आणि जे राहिलेले पीठ आहे ते काढून घ्यायचे आहे आणि आपली इथे मस्त अशी ही करंजी दिसत आहे, खूपच सुंदर दिसते। तर अशा पद्धतीने आपल्या इथे मी करंजा 1 प्लेटभर करून घेतलेल्या आहेत। तर प्लेटवरती अशा पद्धतीने सुती कापड घालून ठेवायचे, म्हणजे आपल्या करंजा आहेत त्या कोरड्या होत नाहीत आणि जेवढ्या होतील त्यावरती अशा पद्धतीने झाकण ठेवायचे। तर ही एक महत्त्वाची टीप आहे।
तर लगेचच आपल्याला करंज्या तळून घ्यायच्या आहेत। तर त्यासाठी गॅसवरती तेलसुद्धा मस्त असे गरम झालेले आहे। तर एक छोटासा पिठाचा गोळा तेलामध्ये सोडायचा। पटकन वरती आला आहे म्हणजे तेल व्यवस्थित गरम झालेले आहे। तर आता तेल किती गरम असायला हवे, तर तेल व्यवस्थित गरम असेल तेव्हाच आपल्याला करंजी तेलामध्ये सोडून घ्यायची आहे। आणि गॅसचा फ्लेम इथे मी मध्यम ठेवलेला आहे आणि मध्यम आचेवरतीच आपल्याला करंजी तळून घ्यायची आहे। ही एक महत्त्वाची टीप आहे। तर इथे मी 5 करंजी तेलामध्ये सोडून घेतलेल्या आहेत। जेवढ्या कढईमध्ये मावतील तेवढ्याच करंज्या तेलामध्ये सोडून घ्यायच्या आणि मध्यम आचेवरती करंज्या तळून घ्यायच्या आहेत। मंद आचेवरती तळलात तर करंजी जास्तीचं तेल पिल आणि करंजी लवकर मऊ पडेल। त्यामुळे करंजी तळताना मध्यम आचेवरती तळायची। अजिबात गॅसचा फ्लेम हाय करायचा नाही किंवा मंद करायचा नाही, नाहीतर करंजी तुमची मऊ पडेल आणि खुसखुशीत होणार नाही। तर छोट्या छोट्या काही महत्त्वाच्या टीप दिलेल्या आहेत, त्या नक्की तुम्ही फॉलो करा। तर इथे गुलाबी रंगावरती आपली करंजी तळून घ्यायची आहे। मस्त अशा करंज्या दिसत आहेत। तर इथे पाहताय तुम्ही। आता एक घाना तळून झाल्यानंतर गॅस थोडासा फास्ट करायचा आहे। तेल व्यवस्थित गरम करायचे आणि त्यानंतर आपल्याला करंजी तेलामध्ये सोडून घ्यायची आहे। तेलामध्ये सोडून घेतल्यानंतर गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा आणि मध्यम आचेवरतीच आपल्याला करंजी व्यवस्थित तळून घ्यायची आहे। तर आलटून पलटून करंजी गुलाबी रंगावरती व्यवस्थित तळून घ्यायची। तर या करंज्या अगदी तुम्ही महिनाभर खाऊ शकता। अजिबात या करंज्या मऊ पडत नाहीत किंवा तेलकट सुद्धा होत नाहीत। तर अशा पद्धतीने तुम्ही करून पाहिलात तर हमखास तुमच्या करंज्या महिनाभर या आरामात टिकतात, अजिबात तेलकट होत नाहीत आणि हमखास या करंज्या खुसखुशीत तयार होतात। तर इथे सर्व करंज्या करून घेतलेल्या आहेत आणि इथे पाहताय तुम्ही अजिबात करंज्या आपल्या तेलकट झालेल्या नाही आहेत। आणि इथे मी एक करंजी तुम्हाला कट करून दाखवते, फोडून दाखवते। मस्त अशी खुसखुशीत तयार झालेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ करंजीचा कसा वाटला तो सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा। थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।